नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळेजण? बरे आहेत ना? मी दीपाली, माझ्या फॅमिली व्लॉग हा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळी आमच्या इकडं ना पाणी आले होते. म्हटलं तर कामं तर भरपूर असणार. सकाळी पहाटेचं 6 वाजता म्हणजे पाणी येतो. आणि पाणी कसं येतं तुम्हाला माहिती आहे का? सकाळी एक दिवस आलं ना दुसऱ्या दिवशी येत नाही, पण तिसऱ्या दिवशी येतो. असं 6ला आले की 9 वाजेपर्यंत असतो. 9 वाजेपर्यंत जे बी काम असतात ना ते सगळी कामं उरकून घ्यावं लागतं. सकाळी अंघोळीच्या आधी फरशी पुसली, भांडी घासली, किचन कट्टा पुसून घेतला, धुणं वगैरे धुतलं, अंघोळ वगैरे झाली, नंतर केस वगैरे विंचरून मग लास्टला अंघोळ वगैरे करून केस विंचरून मग कपडे वाळत घालायला आले. कारण की पाणी असतापैकी कपडे वाळत बसले तर बाकीची कामं तसंच होऊन पडतात, त्याच्यामुळं आणि पाणी होऊन जातं. एवढी इतकी मला भांडी पडली होती माझी, कारण की लय भांडी पडली होती. ढीगभर भांडी काढली होती मुलांनी वगैरे. मुलं आता सुट्टीला आहेत म्हटल्यावर ढीगभर कामावलं. इतकं सतवतात ना काहीसुद्धा घरात सुचू देत नाही, काहीसुद्धा कळू देत नाही. असे 3 मुलं 3 तराची म्हणतात बघा, तसं काहीसं आहे. 3 मुलं 3 तराची आहेत. मग किचन कट्टावर पुसून घेतला, भांडे वगैरे लावून घेतलं. मग लगेच बाहेरच्या रूममध्ये आले तर बाहेरच्या रूममध्ये कपडे वगैरे घडी करायला घेतला. ढीगभर बेडवरती पण पसारा पडतो, कारण की बाहेर पण कपडे वगैरे असतात. ही आली आराध्याबाई, तिला अजून आंघोळ घालायची, तिचे कपडे वगैरे चेंज करायचे होते. अजून श्रद्धा झोपली होती, वरच झोपला होता. आराध्या तेवढी उठलेली. मग सगळी बिछाना वगैरे व्यवस्थित ठेवावं म्हटलं. सगळी पहिल्यांदा घडी करून घेतलं. मोठं हे थंडीमध्ये जेवढं बरं वाटतं ना तेवढं धुवायला आणि घडी करायला लई वैताग येते ह्या बर्नूसचा. मला तर लई कंटाळा येतो त्या बर्नूसचा, कारण की पाण्यात घातलं की ढीगभर वजन होतं आणि घडी करताना सुद्धा हात असे एकदम गळू येतात. त्यासाठी थंडीमध्ये मात्र गरम गरम घेऊन झोपायला मात्र छान वाटतं. सगळे कपडे परत आणि खाटवरचे सगळी काढले, सगळी व्यवस्थित घडी केलं, सगळी व्यवस्थित ठेवून घेतलं. न त्याच्यावर एक बेडशीट टाकून दिलं. मग पोरांनी काय करतात दिवसभर ते पण ठेवत नाहीत, वेगळंच करतात त्याच्यासाठी. आता इथं खिडकीला आम्ही पेपर वगैरे लावला तात्पुरतं म्हटलं, कारण की ऊन भरपूर घरात येतं. एक तर आधीच मरणाचं गरम व्हायला लागले आणि ह्या दिवशी तर अजिबात काम करू वाटत नाही. लय कंटाळा येतो काम करायला. ऊन इतकं पडायला आहे ना, नको वाटते काम करायला, काय करत सुचत नाही. तर असं म्हटलं चला काम तर करायलाच पाहिजे. बाईच्या जातीला काम मात्र चुकलेलं नाही आहे. काय पण केलं तर काम मात्र करायलाच पाहिजे म्हणून मग मी पहिल्यांदा बाहेरचं रूम वगैरे आवरून आतमध्ये आले. आतमध्ये येऊन पहिला तर रात्रीचं भाजी होती ना ते गरम करून घेतलं, कारण की लगेच ऊन आलं 10, 9:30, 10 वाजले की लगेच उतरून जातं. मग नंतर दिवाबत्ती करायला चालू केले. ते पहिल्यांदा दिवा लावून घेतला. स्वामी समर्थाच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवला होता ते काढून घेतलं, दिवा लावून घेतला. नंतर आता दुसरे जेवण बनवलं, नंतर दुसरे नैवेद्य वगैरे ठेवता येते. कुणाला स्वामीचं काही म्हणजे कसं सेवा करायची ते नक्की कमेंटद्वारे सांगा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कसं करतात, काय करतात ते मात्र मला नक्कीच सांगा तुम्ही. मला करायची आहे त्यांची सेवा. खूप सारे माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, ते आयुष्यामधले प्रॉब्लेम जावो यासाठी. आणि हो, आयुष्यामधले प्रॉब्लेम जावो असं काही नाही. तर इथं बघू शकता गळ्याला कुंकू लावा ताई, असं एक कमेंट खूप छान मला कमेंट आली होती. असं गळ्याला लावा आणि दररोजच्या रुटीनमध्ये देवपूजेची तुमचं दाखवत जावा, असं मला एक छानसं कमेंट आला होता. त्या ताईचं तर अगदी मनापासून खरंच धन्यवाद आहे. तर हे मी मगाशी म्हणत होते स्वामींची सेवा वगैरे करायचं आहे. खरंच मला आता स्वामींची सेवा करायचं आहे. माझ्या मनात अचानकच आले आणि मला करायचं पण आहे ते. आम्ही सकाळी सगळं झाल्यानंतर ना सगळीजण मिळून नाश्ता वगैरे करतो. मुलं पण बसतात. भूताचा पिक्चर लावून मुलं बघा इतकी गर्दी करून सगळी एवढं लक्ष देऊन बघत होते ना, काय सांगायला नको. सगळी भूताची सिरियल होतं का पिक्चर होतं काय की बाबा लावले होते म्हटलं. सगळं घर भरून बसले होते पिक्चर बघत. बसू दे म्हटलं. आता मुलं आल्यानंतर काय हाकलाता येत नाही, बसू दे म्हटलं. मी लगेच स्वयंपाक करायला आतमध्ये आले. आज बनवायची होती भाकरीच बनवायची होती, गवारीची भाजी बनवायची होती, अंड्याची भुर्जी बनवायची होती. एवढं सगळं सारं काम. आणि ह्या दिवसात किचनमध्ये उभारून खरंच सांगते तुम्हाला उन्हामुळे इतकं भयंकर मला त्रास व्हायला लागले ना, अजिबात काम करू वाटेना, अजिबात काय सुचू होईना. आणि त्यातल्या त्यात मुलांचं इतकं त्रास, कारण की मुलं सुट्टीत इतकं दंगा करतात बाबा, चिडचिड व्हायला लागले मला अजिबात. तुम्हाला असंच होतं का ते नक्की सांगा. पहिल्यांदा तर मस्त असं भाकरी थापून घेतला. पटपट असं भाकरीचा आवाज आल्याशिवाय भाकरी केल्यासारखंच वाटत नाही. माझी भाकरी करायची आवाज म्हणजे एकदम शिस्तीत भाकरी बडवतात, तसं माझं काही नाही. असं एकदम फास्टमध्ये भाकरी बडवायचं, एकदम पातळ बनवायचं, मस्त असं फुगली पाहिजे भाकरी. असं भाकरी बनवून घेतला, लगेच भात लावून घेतला. आणि सगळ्यांनी भूक पण लागली होती. आम्ही सासू आणि मीच नाश्ता केलेला, पोळी आणि चहाचा. बाकीचे कोण केले नव्हते म्हणल्यावर त्यांना तर भूक लागणारच ना. आता सहसा करून जेवण जास्त जात नाही आणि
सकाळचं जास्त नाश्ता कोण करत नाही, तर ते डायरेक्ट दुपारी जेवण करतात. मग उशीर झालं की सगळीच मला ओरडतात, लवकर कर लवकर कर. आणि माझं काय असतं, किचनमधनं खिडकीतून थोडंफार ऊन येते म्हणून मला अळमढळम माझं चालू असते आणि नको वाटत असते करायला, तरी करतेच बाबा मी. म्हणून आता उशीर झाला तर मलाच त्रास आणि लवकर केलं तर बी मलाच त्रास, करायला तर पाहिजेलच. म्हणून सगळं मी आवरून घेते. पहिल्यांदा इथं भुर्जी करायला घेतले, कारण की भुर्जी पटकन होऊन जाते ना. कांदा टमॅटो जिरा वगैरे घालून मस्त असं परतून घेतला. नंतर हळदी, थोडंसं धनिया पावडर, जरा जिरा पावडर असं घालून सगळं मसाला मिक्स केला. मला इथं मटण मसाला थोडं घालायचं होतं, पण ते माझ्याकडून संपला होता, म्हटलं आता काही ते नाही घातला. मग नंतर इथं चटणी, आपल्याकडं चटणी मात्र तिखट झणझणीत खातात म्हणून मी 4 चम्मच चटणी घातले. तरीसुद्धा चटणी बनवली आम्ही घरामध्ये, तरीसुद्धा तिखट झाले नाही. 4 चम्मच घालूनसुद्धा तिखट बनवले नाही. तुमच्या इकडं कसं चटणी तिखट खातात का फिक्कं खातात सांगा. आमच्याकडे एवढं भयंकर ऊन असूनसुद्धा आमच्या घरात तिखटच लागतं. मुलं पण आता माझी तिखट खायला शिकले, कारण की त्यांना पण आवडतं तिखट खायला. माझी बारकी मुलगी आहे ना, तिला तर जास्तच तिखट खायला आवडतो. त्यासाठी इथं भुर्जी वगैरे बनवून घेतलं. इकडं भात शिजालता, एकीकडं भात ठेवलं, एकीकडं भुर्जी बनवलं. लगेच गवारी बनवायला घेतलं. गवारी थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं आणि तेलामध्ये परतून घेतल्यानंतर फोडणी घ्यायला घेतलं, कारण त्याला पण काय सेमच प्रोसिजर होता. कांदा टमॅटो जिरा हळद मीठ आपण जसं रेग्युलर बनवतो तसंच बनवलं, सिम्पलसी. काय त्यात काय जास्त वेगळा काय भाजी बनवत नाही मी. आपली घरगुती जेवढं घरात जे सामान असते त्या सामानापासून भाजी बनवलेलेच सगळ्यात उत्तम. जे गिरवी करारे आणि जास्त मसालेदार तर माझ्या नवऱ्याला खायचं नाही आहे. थोडं मसाल्यामध्ये जी भाजी बनते ना तेच खायचं, आणि जास्त तेल वगैरे खात नाहीत त्याने. त्यासाठी सिम्पलशी अशी भाजी बनवून घेतली की सिम्पलच छान दिसतात. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिम्पलच रेसिपी असणार आहे, कारण की इतकं फास्ट करत होते ना, व्हिडिओ लई मोठा होईल म्हणून मी फास्टच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि इथं सगळं फोडणी दिल्यानंतर बघू शकता सगळं पटपट माझे हात इतकं भारी चालत होते ना. मी खरं रिअलमध्ये एवढं फास्ट चालत असलेल्या बायकांच्या हात तर काय खरं नाही. बाहेरचं करून घरातलं करून सगळं केलं असते लेडीजने, पण तरीसुद्धा बघा एक बायकासनी असं काही असते. मीच मधी बाहेर काम करून घरातलं काम करत होते. आत्ता काय बाहेरचं काम सोडलेलं आहे, पण घरातले पण इतकं काम असतं ना सांगायला नको. 3 मुलांचं आम्ही तिघांचं एवढं स्वयंपाक धुणं भांडी ढीगभर असते. आता तुम्हाला डेली रुटीनमध्ये ते सगळे दिसणारच. बघा तुम्ही कसं असतं. हां, माझी थोडेफार तुम्हाला आवडतील नाही आवडतील नक्की ते पण कमेंटद्वारे सांगा. आत्ता मात्र कैरीचं सीझन आहे म्हटल्यावर तोंडाला लावायला कैरी तर पाहिजे. हे मस्त असं गोड होते कैरी, ते कापून दिलं जेवणासंग. तर लगेच इथं स्वयंपाक सगळ्यासने वाढायला मीच. सगळेजण बसले होते, बहीण आली होती, बहीणसुद्धा बसली. म्हटलं चला आता सगळ्यांना जेवण वाढून द्यायचं. अहोंना भुर्जी घातली, गवारीची भाजी घातली, 2 आंब्याची फोड दिली, 2 भाकरी दिली. तिने वर बसले होते, खाली बसायला जागा नव्हते म्हणून तिने वर बसले. सगळी आम्ही पण बसलो जेवायला. आमच्याकडनंच जेवण झाल्यानंतर सगळे एक वडं खाते. आम्ही सगळीजण एकत्रच बसून जेवतो. असा होता आजचा जेवणाचा बेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला जेवायला या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.